चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काँग्रेस बरोबर आघाडी करून निवडणुका लढला असता हरियाणा आणि दिल्ली तर नक्की वेगळा निकाल लागला. याच्यावर केजरीवाल यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न केले पण आम्हाला यश आलं नाही. राहुल गांधींची इच्छा होती की आप आणि काँग्रेसमध्ये अलायन्स व्हावं, तरी ते आमच्या चर्चा पुढे सरकू शकल्या नाही आणि त्याचा परिणाम हा स्वतंत्र लढण्यात झाला. हे केजरीवाल यांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता तो काळ निघून गेलेला आहे, निकाल लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केलेल्या आहेत. काय बापरे, दुसऱ्यांना तोंड नाहीत का? इतरांना काय तोंड नाही आहेत का? तोंड सगळ्यांना आहेत. कसं असतं की जो बाडगा असतो तो जोरात बाग देतो. आता ह्या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी. त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे. ज्या उद्धव ठाकरे यांनी किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिलं, सगळ्यांनाच आम्हाला त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही. आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या आणि मग अशा प्रकारची विधानं करा. कधी काळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे साहेब तुमचे नेते होते. आपण त्यांच्याबरोबर तासनतास बसून चर्चा केलेल्या आहेत. आमदारक्या मंत्रिपदे मिळवलेली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच उद्धव साहेबांनी रामदास कदम यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं होतं. ही कृतज्ञता जर माणसात नसेल, राजकारणात नसेल, तर माणुसकी शून्य. कोकणात डॅमेज करायला सुरुवात केलेली आहे कट्टर शिवसैनिकांना. भास्कर जाधव नंतर त्यांचे बंधूंना देखील आता शिंदे गटाकडे घेत आहेत. कोण भास्कर जाधवांचं काय झालं? भास्कर जाधवांनंतर म्हणजे काय? भास्कर जाधव उपस्थित होते. बघा, भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या पसरवता किंवा देता त्या पूर्णपणे चुकीच्या असतात. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे. बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांना निरोप थोडा उशिरा गेला कारण अचानक मिटिंग ठरल्यामुळे आणि माझी चर्चा झाली. मी त्यांना सुचवलं की ठीक आहे, आपण ऑनलाईन मधून तुम्ही म्हणजे याच्यातून आपण चर्चा करा. पण काय झालंय, मातोश्री परिसरामध्ये जामर वगैरे असल्यामुळे तिथे वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि ऑनलाईन होऊ शकलं नाही त्यांच्याशी चर्चा. आणि त्यांना यायचं होतं. ते म्हटले मी आता निघालो तर मला यायला 8 वाजतील. त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? आमचा सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे, व्यवस्थित आहे. काल सर्व नेते उपस्थित होते. सर्व. आज राजापूरला पुन्हा एकदा बैठक आहे. तुम्ही देखील कोकण दौऱ्यावर जाणार असं कळत आहे. कधीपासून? आम्ही जातोय. मी एकटा जात नाही. आम्ही बरेच नेते एकत्र जात आहोत कोकणामध्ये. शिवसेनेचे काही प्रमुख नेते एकत्र कोकणात जायच्या विचारामध्ये आम्ही आहोत. ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे. कुठेतरी हे रोखण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आता उद्धव ठाकरे देखील स्वतः उतरणार आहे.